Good morning, my dear students. I, Bhalsi Mahesh, Principal of Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon, welcomes you all for this lecture on topic communicable and non-communicable diseases of subject health education and community pharmacy for first year diploma pharmacy students. So, my dear student, in earlier lecture we had studied the difference between communicable and non-communicable diseases. Also, we had studied various communicable diseases which include tuberculosis, influenza, then we had studied whooping cough, then malaria, malaise, and uh, chickenpox and other diseases. Here in today's lecture, we are going to study the next diseases which are fall under the category that is communicable diseases. So, my dear students, the first disease which we are going to study is the diphtheria. In diphtheria, it is a bacterial infection. Diphtheria generally occur due to the bacteria, so it is called as the bacterial infection, and which usually affects the mucous membrane of nose and throat. Diphtheria causing the infection to the mucous membrane of nose and throat. तर विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पुढचे 3 कम्युनिकेबल डिसीजेस पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला आहे डिप्थेरिया. आता डिप्थेरियामध्ये काय होतं, इट इज याचं पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम जो आहे, इट इज अ वन काइंड ऑफ बॅक्टेरिया अँड द बॅक्टेरिया इज रिस्पॉन्सिबल फॉर द डिप्थेरिया. आणि हा जो बॅक्टेरिया असतो, हा बॅक्टेरिया कुठे अटॅक करतो, तर म्युकस मेम्ब्रेन ऑफ नोज अँड थ्रोट, म्हणजे जे नाक व घसा याचं जी म्युकस मेम्ब्रेन आहे, म्हणजे जी इनर लाइनिंग आहे, त्या इनर लाइनिंगला हा बॅक्टेरिया काय करतो, ॲफेक्ट करतो. मग याच्यामध्ये हा आपण कसं ट्रीट करू शकतो, इट कॅन बी ट्रीटेड विथ अ मेडिकेशन, but in advanced stage it can damage to heart, kidney and nervous system. Suppose आता हा जो bacterial infection आहे, this bacterial infection we can treat with some medicine, but if it is remain untreated, जर आपण याला ट्रीट केलं नाही किंवा अनट्रीटेड केलं आणि त्याची जर डेव्हलपमेंट ॲडव्हान्स स्टेजमध्ये झाली, तर त्याच्यामुळं काय होऊ शकतं, हा बॅक्टेरिया हार्टला, किडनीला आणि नर्वस सिस्टीमला काय करू शकतो, डॅमेज करू शकतो. मग हाऊ टू आयडेंटिफाय दिस डिप्थेरिया, देर आर सर्टन साइन्स अँड सिम्पटम्स आर असोसिएटेड विथ डिप्थेरिया. मग डिप्थेरियाचे साइन अँड सिम्पटम्स कोणते, जनरली दिस साइन्स अँड सिम्पटम्स युजली बिगिन्स 2 to 5 days आफ्टर पर्सन बिंग ॲफेक्टेड. जनरली हे जे डिप्थेरियाचे साइन्स अँड सिम्पटम्स आहेत, हे 2 ते 5 दिवसानंतर काय होतात, आढळून येतात पेशंटमध्ये. आणि याच्यामध्ये काय असतं, याच्यामध्ये जनरली इट इन्क्लूड द थिक ग्रे मेम्ब्रेन कवरिंग टू द थ्रोट अँड टॉन्सिल. जसं आपण पाहिलं की हा बॅक्टेरिया नोज आणि थ्रोट याची इनर्जी लाइनिंग आहे, दॅट इज द म्युकस मेम्ब्रेन, याच्यावर ॲफेक्ट करतो. म्हणजे याचे साइन्स अँड सिम्पटम्समध्ये आपण हे कशाने ओळखू शकतो, की ज्या वेळेस आपण त्या पेशंटचा घसा किंवा टॉन्सिल पाहतो, त्याच्यावरती एक प्रकारचं ग्रे मेम्ब्रेन आपल्याला फाउंड होतं. त्याच्यानंतर याच्यामध्ये आणखीन काय होतं, अ सोअर थ्रोट, घसा दुखणे, स्वॉलन ग्लँड्स इन द नेक, गळ्यातील ग्रंथीला सूज येणे, डिफिकल्टी इन ब्रिथिंग, श्वास घेण्यास अडथळा येणे, नेझल डिस्चार्ज, फीवर, चिल, ताप येणे, थंडी वाजणं. दीज आर द सर्टन साइन्स अँड सिम्पटम्स ऑफ दिस डिसीज, दॅट इज द डिप्थेरिया. नाऊ दिस डिप्थेरिया इज कॉज, आता मी अगोदर अर्लियर आय हॅड टोल्ड दॅट इट इज बॅक्टेरियल इन्फेक्शन, मीन्स सर्टन बॅक्टेरिया इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस डिप्थेरिया. मग त्या बॅक्टेरियाचं नाव काय, इट इज कॉज ड्यू टू द बॅक्टेरियम कॉर्नेबॅक्टेरियम डिप्थेरी. कॉर्नेबॅक्टेरियम डिप्थेरी इज द बॅक्टेरिया which is responsible for the producing the diphtheria. Understand, this bacteria generally multiplies on or near the surface of throat. या बॅक्टेरियाचं मल्टिप्लिकेशन जे होत असतं, ते मल्टिप्लिकेशन त्याचं जे सेल डिव्हिजन किंवा त्या बॅक्टेरियाचे नंबर ऑफ बॅक्टेरिया इन्क्रीज जो होतो, तो कसा होतो, कुठं होतो,
द सरफेस ऑफ थ्रोट, म्हणजे घशाच्या सरफेसवरती याचं मल्टिप्लिकेशन होत असतं पहा. बॅक्टेरिया कोणता आहे? बॅक्टेरियम कॉर्नेबॅक्टेरियम डिप्थेरी, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स काय होतात? जर आपण डिप्थेरिया, मी जसं अगोदर सांगितलं की डिप्थेरियाला ॲडव्हान्स स्टेजमध्ये तो नर्वस सिस्टीम, हार्ट सिस्टीम याला डॅमेज करतो. मग जर हा जर डिप्थेरिया आहे, जर आपण इफ इट इज लेफ्ट अनट्रीटेड, ज्याला ट्रीटमेंट लवकर घेतली नाही, इट कॉज द ब्रिदिंग प्रॉब्लेम, हार्ट डॅमेज अँड नर्व सिस्टीम डॅमेज, हे असले याच्यामुळं कॉम्प्लिकेशन्स निर्माण होऊ शकतात. मग हाऊ टू प्रिव्हेंट द डिप्थेरिया? द बेस्ट वे टू प्रिव्हेंट द डिप्थेरिया इज द वॅक्सिनेशन. वॅक्सिनेशन can be given to the at early stage or early age, so that we can prevent the diphtheria. Then what is the treatment for the diphtheria? If in spite of vaccination or due to the negligence in the vaccination, if a person suffer from the diphtheria, then what kind of treatment given to the patient? The treatment is given to the patient with certain antibiotics. The antibiotics including the penicillin, erythromycin given to the patient. Understand? This is the treatment for the diphtheria. Then next we will see the next disease, and that disease is the poliomyelitis. आता आपल्याला पुढचा जो डिसीज पाहायचा आहे तो पुढचा डिसीज आहे पोलिओमेलायटस, किंवा त्याला आपण म्हणतो सिम्पली पोलिओ. आता पोलिओ जो आहे हा व्हायरल डिसीज आहे. पोलिओ कशामुळे होतो? ड्यू टू द व्हायरस. इट इज अ कंटिजियस व्हायरल इलनेस अँड कॉजिंग द नर्व इंजुरी. त्याच्यामुळे ते व्हायरस इन्फेक्शन आहे आणि तो कशाला डॅमेज करतो? तर इट डॅमेज टू द नर्वस सिस्टीम, किंवा नर्वस जे नर्व्ज आहे आपल्या बॉडीमध्ये, न्यूरॉन्स नर्व, त्याला काय करतं? हा पोलिओ व्हायरस अटॅक करतो आणि कॉजिंग द नर्व इंजरी. आणि मग नर्व इंजुरी झाल्यानंतर काय होतं? इट लीड्स टू द पॅरालायसिस. पेशंटला पॅरालिसिस होतो, डिफिकल्टी इन ब्रिथिंग अँड समटाईम्स डेथ ऑफ द पेशंट मे ऑल्सो ऑकर. डेथ पण पेशंटची होते. आता जनरली आपण काय केलेलं आहे? पोलिओवर ड्यू टू द वॅक्सिनेशन प्रोग्राममुळं आणि आपण पोलिओवर मात केलेली आहे. पहा सध्याला आपल्याकडे पोलिओचे पेशंट अजिबात सापडत नाही. हे कशामुळं पॉसिबल झालं? इट इज ड्यू टू द वॅक्सिनेशन प्रोग्राम. म्हणजे वॅक्सिनेशन प्रोग्राममुळं आपण काय करू शकतो? डिसीजवर मात करू शकतो. आता लास्ट केस जी पोलिओची इन अमेरिका और इन युनायटेड स्टेट, इट वॉज फाउंड इन 1979. त्याच्यानंतर अद्यापपर्यंत किंवा आपल्या भारतात पण आणखी अद्याप शेवटचा रुग्ण 1996 सापडला. त्यानंतर अद्यापपर्यंत एकही रुग्ण भारतात आढळलेला नाही आहे. मग आता पोलिओचे सिम्पटम्स काय, कसे ओळखायचे? पोलिओ कॅन कॉज द पॅरालिसिस. पोलिओमुळं काय होतो? तुम्हाला सांगितलं मी, नर्व इंजुरी होते आणि नर्व इंजुरीमुळं पॅरालिसिस होतो आणि पॅरालिसिस इज फॉलोड बाय डेथ. आणि आता काय होतं याच्यामध्ये? द मेजॉरिटी ऑफ द पीपल हू आर इन्फेक्टेड विथ अ व्हायरस डोंट गेट सिक अँड आरंट अवेअर दे हॅव बीन इन्फेक्टेड. बऱ्याचशा पॉप्युलेशनमध्ये काय होतं की बऱ्याच लोकांना इन्फेक्शन जरी व्हायरसनी इन्फेक्ट केलं तरी त्यांना लवकर, ज्याला आपण म्हणतो त्यांना लवकर कळतच नाही की त्यांना व्हायरसनी काय केलेलं आहे? अटॅक केलेला आहे. कारण का नाही कळत? कारण त्यामुळं आजारी पडत नाही आणि त्याच्यामुळं त्यांना माहीतच होत नाही. आता ह्या पोलिओचे 2 टाईप असतात पहा. एक नॉन पॅरालायटिक पोलिओ आणि दुसरा आहे पॅरालायटिक पोलिओ. म्हणजे काय? आता जसं सांगितलं तुम्हाला, पोलिओ कॉजिंग द पॅरालिसिस. मग एका पोलिओमध्ये काय होतो? नॉन पॅरालायटिक पोलिओमध्ये पॅरालायसिस होत नाही. इन पॅरालायटिक पोलिओ पेशंट मे सफर फ्रॉम द पॅरालिसिस. अंडरस्टँड? मग आता आपण 1 बाय 1 पाहू. नॉन पॅरालायटिक पोलिओ पाहू. आता इन नॉन पॅरालायटिक पोलिओ किंवा त्याला ॲबॉर्टिव्ह पोलिओ म्हणतो आपण. दॅट इज द व्हायरस डझंट लीड टू द पॅरालिसिस. ह्या नॉन पॅरालायटिक पोलिओमध्ये काय होत नाही? पॅरालिसिस होत नाही. सिम्पटम्स आर सेम ॲज द माइल्ड फ्लू. म्हणजे साधं ताप येण्यासारखे सिम्पटम्स असतात याच्यामध्ये. आणि अदर व्हायरल इन्फेक्शनमध्ये जसे सिम्पटम्स आपल्याला दिसतात तशा प्रकारचे माइल्ड प्रकारचे सिम्पटम्स याच्यामध्ये दिसतात. पण याच्यामध्ये असं वाटत नाही की पेशंटला कोणत्या पोलिओ व्हायरसने काय केलं असेल? अटॅक केला असेल. अँड जनरली दिस सिम्पटम्स आर ऑब्झर्व फॉर द 10 days. मग हे सिम्पटम्स कोणकोणते असतात? याच्यामध्ये असतं फीवर,
नंतर फिवर म्हणजे तुम्हाला माहिती आहे की राईज इन बॉडी टेम्परेचर, ज्याला आपण ताप येणं म्हणतो. सोर थ्रोट, घसादुखी, हेडॅक, डोकीदुखी, वोमिटिंग म्हणजे याच्यामध्ये उलट्या होतात पेशंटला, फटीक, थकवा येणे, बॅक पेन, नेक पेन, देन पेन इन आर्म्स अँड लेग, हातपायामध्ये ज्याला आपण म्हणतो दुखणे, देन मसल विकनेस. दीज आर द जनरल साईन्स अँड सिम्टम्स ऑफ द नॉन पॅरालायटिक पोलिओ. म्हणजे काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये की नॉन पॅरालायटिक जो पोलिओ असतो याचे इन्फेक्शन सिम्पल किंवा साधे असतात, जशा माइल्ड फ्लू, व्हायरल, टिपिकल व्हायरल इन्फेक्शनमध्ये जसे असतात त्याच्या असतात. याच्यामध्ये काय होत नाही, पेशंटला पॅरालायसिस होत नाही. आता जो दुसरा पोलिओ आहे कोणता, पॅरालायटिक पोलिओ. हा पॅरालायटिक जो पोलिओ आहे, हा पॅरालायटिक पोलिओ काय, इट इज मोस्ट सिरियस, इट इज मोर डेंजर दॅन द नॉन पॅरालायटिक पोलिओ. का डेंजर आहे, because it having the initial symptoms such as fever, headache and other symptoms including the loss of reflexes, severe muscle pain, loose and floppy limbs. These are the signs and symptoms of the पॅरालायटिक पोलिओ. पॅरालायटिक पोलिओमध्ये काय होतं, पेशंटला पॅरालायसिस होतो, त्याचे जे हात पायाचे जे रिफ्लक्स आहे याचे काय होतात, सेन्स निघून जातो, किंवा आणि कधी कधी लूज अँड फ्लुपी लिम्स म्हणजे पायामधलं पूर्ण क्षमता, पायाची जी आपण क्षमता म्हणतो ती पूर्णपणे नाहीशी होते आणि पाय हे लुळे पडतात, थोडक्यात त्याला म्हणायचं पॅरालायटिक पोलिओ. हा मोस्ट सिरियस आहे कम्पेअर टू द नॉन पॅरालायटिक पोलिओ. मग आता पोलिओ होऊन गेल्यानंतर पुढचे पोस्ट पोलिओ सिंड्रोम्स कोणते कोणते लक्षात येतात किंवा कोणते पेशंटमध्ये दिसतात. जनरली दीज आर ऑकर आफ्टर सम इयर्स ऑफ पोलिओ. म्हणजे पोलिओ होऊन गेल्यानंतर काही दिवसानंतर हे सिम्पटम्स दिसतात. मग याच्यामध्ये कोणकोणते असतात, याच्यामध्ये असतं प्रोग्रेसिव्ह मसल ऑर जॉईंट विकनेस, मसल आणि जॉईंट विकनेस पेशंटमध्ये ऑब्झर्व होतो. त्याच्यानंतर फटीक, पेशंटला थकवा येतो. देन ब्रिदिंग अँड सॉलोइंग प्रॉब्लेम्स, श्वास घेण्यासाठी आणि गिळण्यासाठी प्रॉब्लेम्स पेशंटमध्ये फाउंड होतात. देन स्लीप रिलेटेड ब्रिदिंग डिसऑर्डर, जे झोपेशी रिलेटेड ब्रिदिंग डिसऑर्डर आहे ते पण याच्यामध्ये ऑब्झर्व होतात. आणि ऑल्सो द पेशंट डिक्रीजिंग देअर टॉलरन्स टू द कोल्ड टेम्परेचर. कोल्ड टेम्परेचरचा जो टॉलरन्स असतो पेशंटचा तो पण पेशंटमध्ये कमी होतो. बरोबर. मग आता हा पोलिओ जो आहे, पोलिओ नेमका एक्झॅक्टली कशामुळे होतो, व्हॉट इज द कॉज फॉर द पोलिओ. आता पोलिओ व्हायरस जो असतो इट इज ट्रान्समिटेड थ्रू द डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ समवन इन्फेक्टेड विथ अ व्हायरस अँड इट इज लेस कॉमनली ट्रान्समिटेड टू द कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर. हा व्हायरस कसा ट्रान्समिट होतो की ज्या पर्सनला पोलिओ झालेला आहे त्याच्यापासून दुसऱ्या पर्सनला, मीन्स इट इज अ कम्युनिकेबल डिसीजेस. इट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम वन पर्सन टू द अनदर पर्सन, बट इट इज डज नॉट ट्रान्समिटेड थ्रू द फूड अँड वॉटर. काइंडली रिमेंबर दॅट. देन हाऊ टू प्रिव्हेंट द पोलिओ. आता पोलिओ होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची. आता तुम्हाला माहीत असेल बऱ्याचशा आपलं गव्हर्नमेंट असेल, आपण चांगल्या प्रकारे, आपण ॲज अन कंट्री आपण चांगल्या प्रकारे पोलिओवर मात केलेली आहे, चांगल्या प्रकारे पोलिओवर विजय मिळवलेला आहे. कशामुळं केलेला आहे तर ड्यू टू द व्हॅक्सिनेशन प्रोग्राम. जो पोलिओचा व्हॅक्सिनेशन प्रोग्राम असतो, दो बूंद जिंदगी की जे लहान मुलांना 5 वर्ष 6 वर्षाच्या आतील बालकांना पोलिओच्या लस दिली जाते थ्रू द माउथ. त्याच्याद्वारे आपण काय केलेलं आहे, आपण पोलिओवर प्रिव्हेंट केलेलं आहे. मग आता मोस्ट कॉमन इफेक्टिव्ह वे फॉर द प्रिव्हेन्शन इज द वॅक्सिनेशन. मग पोलिओचं वॅक्सिन कधी दिलं जातं, जनरली पोलिओचं वॅक्सिन जे दिलेलं असतं ते काय असतं, IPV मीन्स इनॲक्टिवेटेड पोलिओ व्हायरस वॅक्सिन गिवन टू द पेशंट given to the children, generally initially through the intramuscular route and then followed by the oral route. The vaccine of the polio virus is given to the children's. मग आता पोलिओचा डोस कधी दिला जातो, इनिशियली ॲट द एज ऑफ 2 months, then followed by the 4 months, then followed between 6 to 18 months, and then followed between the 4 to 6 years or up to 5 years. These doses of the polio can be given to the children in order to prevent the polio. Understand? Then next, how to diagnose. Patient is suffering from polio. आपण कसं डायग्नोज करू शकतो. It can be diagnosed with signs and symptoms
And the signs and symptoms such as neck and back stiffness, abnormal reflux, difficulty in swallowing and breathing. And by observing these signs and symptoms, one can identify that person or that children or that particular individual may suffer from the polio. Understand? This is the diagnosis. Now we will see the next communicable disease, that is the hepatitis A. Now this hepatitis A is caused due to the virus, and that virus is called as the hepatitis A virus. Hepatitis A is highly contagious live infection caused due to the it is caused due to the हिपॅटायटिस ए व्हायरस. आता जे हिपॅटायटिस ए हा हिपॅटायटिस ए खूप कंटेजियस आहे. कंटेजियस म्हणजे खूप लवकर एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनकडं ट्रान्समिट होतो. इट इज ट्रान्समिटेड टू द कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर. आता याच्यासाठी कॉज कोणतं आहे? ट्रान्समिट हाऊ इट इज ट्रान्समिटेड फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन. इट इज ट्रान्समिटेड थ्रू द contaminated food and water. So how common methods can be adopted to prevent the hepatitis A, such as maintaining the good hygiene, washing the hand is the best way to prevent against the hepatitis A. आपल्याला जे सॅनिटायझेशनच्या ज्या साध्या साध्या गोष्टी जसं वॉश करणे हँड, त्याच्यानंतर हायजीन मेंटेन करणे, याच्यापासून आपण नंबर ऑफ इन्फेक्शन्स काय करू शकतो? प्रिव्हेंट करू शकतो. इट मे बी व्हायरल, बॅक्टेरियल, आणखीन एअरबॉर्न जे सगळे इन्फेक्शन असतील ते आपण हायजिनिक कंडिशनद्वारे काय करू शकतो? प्रिव्हेंट करू शकतो. मग हिपॅटायटिस ए कसा ओळखायचा? व्हॉट आर द सिम्पटम्स ऑफ द हिपॅटायटिस ए? जनरली इट इज हॅव्हिंग द सिम्पटम्स लाईक फटीग, sudden nausea and vomiting, abdominal pain, discomfort, loss of appetite, low grade fever, dark urine and joint pain. These are the certain signs and symptoms of the hepatitis A. मग आता हा हिपॅटायटिस ए होतो कशामुळं? कॉज. याचे कॉज आहे व्हायरल इन्फेक्शन, आणि तो व्हायरल इन्फेक्शन कुठं अटॅक करतो? इट अफेक्ट टू द लिव्हर सेल अँड कॉजिंग द इन्फ्लमेशन टू द लिव्हर. लिव्हरच्या सेलवर हा व्हायरस काय करतो? अटॅक करतो, आणि लिव्हरला त्याच्यामुळं काय येते? सूज येते किंवा इन्फ्लमेशन येतं, त्याला आपण सूज येते म्हणतो. आता हा व्हायरस कसा स्प्रेड होतो? इट इज स्प्रेड थ्रू द फूड अँड वॉटर कंटॅमिनेटेड विथ अ फिकल मॅटर इन व्हेरी teeny or very minute or very small amount. It can be the virus spread through food and water contaminated with fecal matter in very small amount. Generally हा जो hepatitis A, it is not spread through the sneezing and coughing. म्हणजे शिंकद्वारे किंवा खोकल्याद्वारे हा व्हायरस जनरली काय होत नाही? स्प्रेड होत नाही. येते लक्षात? मग आता हाऊ टू प्रिव्हेंट from ourselves from this infection? For the prevention, for every disease, the best way is the vaccination. Vaccination prevent us from the various type of diseases. So vaccination is the way, and also the 2 times vaccine. This hepatitis A vaccine is given to the children at 2 times. Generally first dose is given, and after first dose second dose given as an booster within after 6 months. This is the vaccination schedule for the hepatitis A. Then after occurrence of hepatitis, how it is treated? It is there is no specific treatment for this hepatitis A infection, but generally liver get cured after or within 6 months. Treatment include रेस्ट टू मॅनेज द नोशिया. याच्यामध्ये पेशंटला खूप मळमळ होत असते. अँड अवॉइडन्स ऑफ अल्कोहोल, बिकॉज दिस अल्कोहोल इज इंजुरियस टू द लिव्हर. दीज आर द सर्टन प्रिकॉशन दॅट आर टेकन टू फॉर द ट्रीटमेंट. देन सो माय डिअर स्टुडंट्स, टिल दिस आजच्या लेक्चरपर्यंत आपण आत्तापर्यंत पाहिलेत कम्युनिकेबल डिसीजेस. नेक्स्ट लेक्चरमध्ये आणखीन राहिलेले कम्युनिकेबल डिसीजेस जे असतील, जसं हिपॅटायटिस बी, कॉलरा, आणि आणखीन जे राहिलेले रिमेनिंग असतील ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू कम्युनिकेबल डिसीजेस. टिल देन, स्टडी ॲट होम, स्टे सेफ, स्टे हेल्दी. थँक्यू.